वास्तव्यता या वचनाचा कामा दिल्या. धन्यवाद मागतो परमेश्वराला यांचा नाथा प्रभूचा प्रभू आकाश निर्माण करणारा परमेश्वर तुझे देवता परमेश्वरा या पृथ्वी तलावरती आम्ही आता राहत असताना देवा शक्ती सामर्थ्याशिवाय पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकणार नाही देवा. होय देवा या वचन सांगायच्या आधी पवित्र आत्म्या माझ्या मानवी विचाराचा कल्पनाचा बुद्धीचा ताबा तो दे देवा. वचन सांगण्यासाठी लागणारं ज्ञान बुद्धी शक्ती सामर्थ्य तो दे देवा. तुझ्या विचार कल्पनाने देवा तुझ्या आत्म्याने तुझ्या अभिषेकाने मला भर देवा. माझ्या जिभेचा ताबा तो घे. आज या दुपारच्या वेळेस परमेश्वरा तुझं वचन ऐकण्यासाठी अनेक आत्मे आलेले देवा. ही विनंती त्यांचा अंतःकरण उघड परमेश्वरा पवित्र आत्मे आज त्यांना तू शिकव देवा वचन. आणि विशेष करून मी मागतो देवा वचन शिकत असताना वचनाचं बीज त्यांच्यामध्ये वचनाचं रहस्य वचनाचं ज्ञान त्यांच्यामध्ये असं रुजू दे देवा की त्या ज्ञानाच्या द्वारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कार्यरत व्हावं देवा. त्यांच्यामध्ये देवा हे बीज पेरलं जावं या बीजाने फळ द्यावं असं मी तुला विनंती करते. इथून पुढची वेळ आणि पुढची सभा तुझ्या हातात सोपवते. हे येशूच्या नावात मात्र म्हणतोय आमेन. आपण प्रकटीकरण याचा 6वा शिक्का पर्यंत आलो होतो. 6वा शिक्का मी आपल्याला सांगितलेलं आहे की 6वा शिक्का हा इस्रायल राष्ट्राची स्थापना होती. आणि आपण आज एक त्याच संदर्भात आजच्या घडामोडीमध्ये पाहणार आहोत की आज जे जगामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ते बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे का नाही. आपण जाऊया 1 कोरिंथियाचा 15वा. ख्रिस्त हा मेलेला तो काय झालेला आहे उठवला गेला आहे पुनरुत्थान झालेला आहे. आताच मागच्या रविवारी आपण ईस्टर संडे साजरा केला होता. आणि पाऊल इथं लिहितोय की ख्रिस्त हा पुनरुत्थान झाला. याचा अर्थ काय केलं त्यांनी मरणावरती विजय मिळवला आहे. सैतानाला पायाखाली तुडवलेले त्यांनी. आदामाचा जो पृथ्वी तलावरचा जो मुकुट होता जो हिसकावून घेतला होता सैतानाने तो परत आता येशूने घेतलेला आहे आपल्या शिष्यांना देण्यासाठी. आणि स्वर्ग पृथ्वी खालचं एकच नाव आहे जे मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं फिलिपिन्स पत्रामध्ये. ते नाव कोण आहे येशू हे नाव परमेश्वराने दिलेले आहे पृथ्वीच्या मानवाला. आणि मग आपण पाहिलं की जो पडदा फाटला परमपवित्र पवित्र स्थानामध्ये जो पडदा होता येरुशलेम नगरीच्या मंदिरामधला तो फाटला गेला. आणि तो पडदा फाटल्यावरती जो पवित्र आत्मा जो फक्त परमपवित्र स्थानापर्यंत कार्य करत होता तो आता संपूर्ण जगामध्ये पसरला गेला. आणि तो आज तुमच्या माझ्यामध्ये कार्य करत आहे. तर तो वचन सांगते की तो पुनरुत्थान झालेला आहे आणि तो महानिद्रा घेणार आहे. याचा अर्थ काय पुनरुत्थानामधून प्रथम मरणातून प्रथम पुनरुत्थान झालेला. आणि तो पुनरुत्थान झाला कारण देवाची योजना कशी होती आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. शब्द याबद्दल आपण संदेश घेतला होता की परमेश्वराने सांगितलं की मी आज पुन्हा तुला जन्म दिलेला आहे आणि तू पुन्हा माझा पुत्र आणि मी तुझा पिता असं होईल ज्यावेळेस तो पुनरुत्थान झाला. ती देवाची योजना होती. आणि आपण पाहिलं की पुनरुत्थान महानिद्रा घेणाऱ्या प्रथम फळ म्हणजे काय की मरणावरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि तो मरणावरती विजय मिळवल्यानंतर त्या मरणावरचा विजय आपल्याला सुद्धा त्याने दिलेला आहे. म्हणून आपण सुद्धा जरी तरीही मारणार आहोत शरीराने मारणार आहोत पण आत्म्याने आपण येशूच्या नावामुळे त्यावेळेस स्वर्गात जाणार आहोत. म्हणजे आमचं आता सैतानाचं मरण आणि अधोलोकाचं सामर्थ्य आमच्यावरती चालू शकणार नाहीये. कारण मरण अधोलोकाच्या किल्ल्या ते येशूने स्वतःच्या हातात घेतलेले आहे. मरणात अधोलोकावरती त्यांनी काय मिळवलेलं आहे विजय मिळवलेला आहे. त्यामुळे मरण आणि अधोलोक याला सुखलोक अधोलोकाच्या आधी सुखलोक पण होतं. ते सुखलोक तो घेऊन परमेश्वराच्या उराशी गेलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा खात्री आहे की आम्ही सुद्धा पुनरुत्थान होणार आहे.
पण ते कसं होणार आहे? हा 21 वचन, त्याच्या द्वारे मरण आहे. कोणाच्या द्वारे मरण आलं? आदामाच्या द्वारे, बरोबर. आणि मग येशू ख्रिस्ताला शेवटचा आदाम म्हटलेले आहे. तर येशू ख्रिस्तामुळे काय पुनरुत्थान पण आहे. आदामानी पाप केल्यामुळे सगळे मरण पावले, पण येशू पुनरुत्थान झाल्यामुळे सगळे पुनरुत्थान होणार आहे. आदाम हा अधोलोक आणि मरणाच्या अधीन होता, म्हणून तो मरण पावला. आदामाला पुनरुत्थान नव्हतं, पण येशू ख्रिस्त मरण पावला आणि मरण आणि अधोलोकाच्या चाव्या वरती त्याने विजय मिळवला आणि तो पुनरुत्थान झाला. म्हणून आता तो शेवटचा आदाम आहे. आणि जे आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो ते आता पहिल्या आदामच्या अधीन नाही. आता तर आपण शेवटच्या आदाम म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अधीन या विश्वास ठेवल्यामुळं येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे वाटेकरू आपण पण आहोत. आशा येशू ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांना आहे की आमचं जरी शारीरिक मरण जरी झालं, कारण ते येणं गरजेचं आहे. कारण ते आलं जर नाही तर ह्या पृथ्वीवरचा आम्ही देह सोडू शकणार नाही. कारण प्रत्येकाचं एक वय आहे, 60 वर्ष 70 वर्ष, आणि त्याच्यानंतर मरण आहे. पण ते मरणामध्ये ब्युटी काय त्या मरणाची की आमचा आत्मा त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या शिक्क्याने परमेश्वराचा लेकरू म्हणून पवित्र आत्म्याची शिक्का आमच्या आत्म्यावरती मारलेला आहे. त्यामुळे तो आत्मा हा त्याचा नाश होणार नाही, तर तो सार्वकालिक जीवनासाठी येशू परमेश्वराच्या मुलाचा आहे. प्रेज गॉड. ही मोठी आशा आहे आम्हाला. आणि दुसरं, जर आमचं जुनं जे शरीर आहे जे नाशाकडे चाललेलं आहे, त्याच्यामध्ये डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्रास आहे, संकट आहे, प्रॉब्लेम आहे, आजार आहे, मानसिक टेन्शन आहे, बरोबर आहे. पूर्ण काय गरजेचं आहे की हे शरीर सोडल्यामध्ये नवीन परत गौरवयुक्त शरीर आम्हाला मिळणार. प्रेज गॉड. म्हणून हे जुनं शरीर सोडणं आमच्या कायद्यातच आहे विश्वासणारे म्हणून. प्रेज गॉड. कारण आम्हाला नवीन ब्रँड असं शरीर मिळणार आहे आमच्या आत्म्यावरती. प्रेज गॉड. बरोबर आहे ना. आणि मग हे जे नवीन ब्रँड शरीर हे ख्रिस्तामुळे आम्हाला मिळणार आहे. प्रेज गॉड. म्हणून वचन सांगते की एका आदामाद्वारे मरण आहे, तर शेवटच्या आदामामुळे आम्हाला काय पुनरुत्थान आहे. बरोबर आहे. गौरवयुक्त शरीर आहे. पण हे गौरवयुक्त शरीराचं जर आपापल्या क्रमाप्रमाणे, क्रम म्हणजे वेळेनुसार, परमेश्वराच्या टायमिंगनुसार आहे. म्हणजे प्रथम ख्रिस्त कधी उठला? तो ईस्टरच्या वेळेस. अजून 2000 वर्ष त्याला झाली. मग 2000 वर्ष जर झाली तर मग तेव्हाच पुनरुत्थान करायचं ना, बरोबर आहे. तेव्हा जर पुनरुत्थान केलं असतं तर एवढा वेळ वाढत गेली लागली नसते. अहो, पण राजेंद्र दादूचा जन्म पण व्हायला पाहिजे होता ना 1967 साली, बरोबर आहे ना. आता त्याचं मला ते सार्वजनिक जीवनाचा अनुभव मला मिळाला नसता, बरोबर आहे. कारण प्रत्येक वचन काय सांगते, प्रत्येक आपल्या क्रमाप्रमाणे, बरोबर आहे. मी 2000 वर्षानंतर 1967 ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 1967 साली माझा जन्म झालेला आहे. तुमचा जन्म पण त्यावेळेस अजून व्हायचा होता. अजून अनेक लोक आहेत. आता आमचे काही लोकांची आता प्रधानांची मागच्या त्याच्यामध्ये नाच जन्माला आले, तिचा जन्म होणं गरजेचं होतं. बरोबर आहे ना. म्हणजे प्रत्येकाचं क्रमाप्रमाणे सर्व गोष्टी देवाच्या योजनेप्रमाणे देवाच्या टायमिंगनुसार घडणार. कारण ख्रिस्त फक्त मस्तक आहे, आम्ही त्याचं शरीर आहोत, बरोबर. म्हणजे ते शरीर बनत आहे हळूहळू हळूहळू. आज 2026 मध्ये आहोत, म्हणजे जवळजवळ शरीर हे पूर्णत्वास आलेलं आहे, बरोबर. पण या प्रत्येक क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे, बरोबर. म्हणजे ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, पेत्राने ठेवला, योहानाने ठेवला, पावलाने ठेवला, त्यांच्या आत्मे नुसते फक्त स्वर्गात आहेत. यांना अजून शरीर मिळायचे. यांना कधी शरीर मिळणार आहे? या आमचे
माझे वडील होते या माझी आई होती, बरोबर आहे ना. हे आता या पृथ्वीवरती नाही आहे, ते झोपी गेलेले, बरोबर आहे. पण त्यांना सुद्धा शरीर मिळणं प्राप्त आहे. जसं पेत्राला मिळणार आहे तसं आमच्या तुमच्या कोणी नातेवाईक असतील त्या या पृथ्वीवरती नाहीये, पण ते त्यांचा आत्मा हा येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात आहे. तर त्यांना पण गौरवयुक्त शरीर मिळणार आहे. कधी मिळणार आहे? येशूच्या दुसऱ्या आत्म्याने मिळेल. प्रेम करा. पण इथं एक गोष्ट नीट लक्षात घ्या. येशूचं पहिलं आगमन जे झालं ते कुमारी मरियमच्या उदरी बाळ म्हणून तो जन्मास आला, हे पहिलं आगमन. येशूचं दुसरं आगमन जे होणार आहे ते फक्त विश्वासणाऱ्यांसाठी होणार आहे. ते रहस्यमय असणार आहे. नीट लक्षात घ्या. येशू आता जो येणार आहे स्वर्गारोहण करण्यासाठी, तो फक्त तुम्हाला मला स्वर्गारोहण करण्यासाठी येणार आहे. जगाबरोबर त्याचा काही संबंध नाही, बरोबर. परंतु वधूला घेऊन जाण्यासाठी येणार. परंतु कोण आहे? वर आहे. आपण कोण आहोत? वधू आहोत, बरोबर आहे. बाहेरचं जग त्याची वधू नाहीये. आमची एंगेजमेंट कधी झालेली आहे? ज्यावेळेस आम्ही येशूला तारणारा म्हणून स्वीकार केला त्यावेळेस आमची एंगेजमेंट झालेली आहे. तर तो याच्याबरोबर एंगेजमेंट कार्ड मध्ये एंगेजमेंटची वधूचं नाव लिहिलेलं असतं, बरोबर. ज्या वधूचं नाव लिहिलं त्यालाच तो घ्यायला येणार ना. आता आपण वाट बघतोय कोणाची? आपल्या वराची वाट बघतोय. ते कोणाचीच वाट बघत नाहीये. त्यांचा तो वर नाहीये, त्यांचा तो तारणारा नाहीये, त्यांचा तो सार्वकालिक जीवन देणारा नाहीये, त्यांचा तो मसीहा नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी तो येणारच नाहीये. तो येणार आहे वधूसाठी, तो येणार आहे विश्वास करण्यासाठी, तो येणार आहे ज्यांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य देवाने कर्माप्रमाणे देण्यासाठी ठेवलेले आहे. ज्यांना गौरवयुक्त शरीर परमेश्वराने वचनानुसार आशा ठेवलेली की मी प्रत्येक विश्वासणाऱ्याने गौरवयुक्त शरीर देणार आहे. त्यांना शरीर गौरवयुक्त शरीर देण्यासाठी ती जी वेळ आहे त्या वेळेसाठी येशू ख्रिस्त येणार आहे. तो आमच्यासाठी येणार आहे. म्हणून जगासाठी ते रहस्यमय, पण आमच्यासाठी वचनानुसार ती आशा आहे. आम्हाला माहित आहे की तो येणार आहे. जगासाठी ती सरप्राईज असणार आहे. आता नीट लक्षात घ्या. आणि समजा आता स्वर्गारोहण झालं, बरोबर आहे. जगासाठी सरप्राईज काय असणार आहे की ते म्हणतील की आवाज येत होता आता माईक मधून आणि 2 मिनिटात लोक गायब झाली, दरवाजा उघडा आहे, आतमध्ये कोणीच माणसं पण नाही, लाईट चालू आहे, सगळं चालू आहे. तुमच्या गाड्या बिड्या पण बाहेर असतील. ब्रदरांची तर नवीन गाडी ती पण बाहेरच असणार, बरोबर. इकडंच आहे ना, लोक गेली कुठंही, बरोबर आहे ना. त्यांना ते सरप्राईज असणार आहे. आता नुसतं तुम्ही एक इमॅजिनेशन करा. तुमच्या बाजूला कोणीतरी राहते, तुमच्या समोर राहते, बाजूला कोणीतरी राहते आणि तुम्ही अचानक तुमचं घर उघडे समजा आणि घरामध्ये कोणीच नाही आणि सगळे निघून गेले रॅप्चर होऊन. समोर त्यांना सरप्राईज वाटलं, आतून आवाजच येत नाही, हालचाल काही दिसत नाही, माणसं कोणीच नाहीये. आणि जगामध्ये प्रत्येक टीव्हीवरती, प्रत्येक न्यूज वरती ब्रेकिंग चॅनल असतील. पण एखादा पायलट फ्लाय करत असेल, विश्वासणारा असेल, तो उचलला जाईल. फ्लाईट काय होणार आहे? फ्लाईट जाऊन घडतं कुठं तरी. कार चालवणारा एखादा विश्वासणारा असेल तो रॅप्चर होईल. कार चालवणार कोणीच नाहीये. म्हणजे इमॅजिनेशन करा. अमेरिकेमध्ये त्या बाबतीत जागरूकता खूप प्रमाणात वाढलेली आहे. कारण त्या प्रकारचे मूवीज, त्या प्रकारच्या लोकांमध्ये जागृती निर्माण करणारे सेवकांना संदेश देते. पण इंडिया अजून थोडीशी माग आहे जरा. म्हणून स्वर्गारोहणाचे जे वचन म्हणा, या स्वर्गारोहणाचे मेसेज म्हणा, हे सहसा चर्चमध्ये चर्चा केली जात नाही. तर त्याला त्या प्रकारचा अभिषेक या त्या प्रकारचं ज्ञान परमेश्वराकडून असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचा संदेश क्वचित चर्चमध्ये ऐकायला मिळतो. पण आपण काळाच्या अत्यंत जवळ आहोत हे समजणं गरजेचं आहे. पण तसंच म्हणतो मी की समजा
काय होणार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता एक वर्णनच करून सांगायचं. तुमची सगळं बँक बॅलन्स, तुमचं सगळं गाडी, तुमचे फ्लॅट, तुमचे सर्व गोष्टी, सोनं चांदी सगळं इथं राहणार आहे. नीट लक्षात घ्या. समजा एखाद्या व्यक्ती मरण पावलं, एक XYZ पकडू, एखाद्या व्यक्ती मरण पावलं, बरोबर. तो मरण पावल्यानंतर काय बँक बॅलन्स घेऊन जातो का? गाडी घेऊन जातो का? स्वतःचे कपडे सुद्धा त्याला नेता येत नाही. त्याला कोणतरी काय म्हणतात त्याला सूट घालून झोपवतो, बरोबर आहे ना? तो पण झोपणार पण वेगळा व्यक्ती असतो कोणतरी, आणि त्याचं नाव त्या व्यक्तीला काय म्हणतात, लोक काय त्याला म्हणतात, फोन केला अरे बॉडी आली का, त्या माणसाचं नाव बॉडी होऊन जातं. बरोबर. अशी ही आगावती माणसाची मारण्यामुळं, बरोबर. बघितलं ना तुम्ही स्वतः ऑब्झर्व केलेले. लोक तसंच म्हणतात, असं नाही म्हणत की बाबा फलाना आलाय का, नाही तो गेला आता बॉडी राहते फक्त, तेव्हा बॉडी आली का मान येतो. ही वस्तुस्थिती आहे जगामध्ये आणि ही सत्य परिस्थिती, बरोबर आहे का? म्हणजे सांगायचा उद्देश असला की तर तो व्यक्ती जर ते घेऊन जात नाहीये तर आपण सुद्धा स्वर्गामध्ये हे रिस्ट्रिक्शन आहे. आता मी जे कपडे घातलेले या तुम्ही जे कपडे घातलेले यांनी सुद्धा जाऊ शकणार नाही. आमचे सगळे कपडे इथंच राहणार आहेत. आम्हाला गौरवयुक्त कपडे मिळणार आहेत. पांढरे शुभ्र गौरवयुक्त कपडे आमच्यावरती आच्छादन करणारे देव ते स्वर्गातूनच ते पोशाख घेऊन येणार आहेत. म्हणून एक दाखला दिला होता बघा. राजाच्या मुलाचं लग्न असतं आणि तो राजाचा मुलगा लग्न असतं तर तो जेवणासाठी आमंत्रण देतो. पहिल्यांदा तो त्याच्या जे ओळखीचे असतात, जे प्रतिष्ठित असतात, जे यहुदी असतात त्यांना तो आमंत्रण देतो. तर एक जण म्हणतो की नाही बाबा मला शेतामध्ये, दुसरा म्हणतो नाही माझ्या मुलीचं लग्न आहे, तिसरा अजून प्रत्येक जण काहीतरी कारण देतो आणि ते लग्नाचं आमंत्रण टाळतो. मग त्या राजाला वाईट वाटतं. राजा म्हणतो असं करा, जे रस्त्यावरची जी लोक आहेत ना, गरीब भिकारी साधे अशी जी लोक आहेत ना त्यांना घेऊन ये. आता त्यांच्याकडे तसे पोशाख लग्नाचे पोशाख असणार का? नसणार. मग ते पोशाख कोण देतो त्यांना? राजा स्वतःच्या कपाटातून काढून देतो. प्रेम स्वर्गामध्ये हे कपडे चालणार नाही, बरोबर. स्वर्गाच्या वातावरणामध्ये वेगळे कपडे, ते गौरवयुक्त कपडे, बरोबर. आता जसं पृथ्वीचे कपडे वेगळे आणि स्वर्गाचे कपडे वेगळे. ते राजा काय करतो, तो जे लोक असतात गरीब लोक त्यांना कपडे देतो आणि मग ते कपडे घालून येतात. तर एक व्यक्ती काय करतो, तो अरे हे कपडे स्वतःकडे ठेवतो, फाटके कपडे घालून येतो. राजा म्हणतो अरे तुला कपडे पाठवले होते काय झालं, हे कपडे चालणार नाही स्वर्गात. लग्नाचा बाबा वाजता बांधलेला आहे, जेवण खावण सगळं प्रतिष्ठित लोक तुम्हाला कपडे मी दिलेले ते घालून आला नाही तर फायदा काय? तर ह्याला धारा आणि कुठं टाका, नुसतं दाल खाल्लं चालतं तिकडं टाकून दे. आम्हाला ख्रिस्तानी कपडे दिलेले आहेत, त्याच्या रक्तामुळे आमचे जे पापमय जे कपडे होते, जे मलिन कपडे होते, जे फाटके कपडे होते, जे स्वर्गामध्ये जाण्याच्या लायकीचे नव्हते, बरोबर, ते ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही पांढरे शुभ्र बर्फासारखे विद्यमान वस्त्र आता आम्हाला घातलेले देवाने. तर आम्ही ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार आहे तर तशा प्रकारचे वस्त्र आम्ही घालून येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात जाणार आहोत. म्हणजे हे कपडे सुद्धा हे आमच्या पोटातल्या अंगठ्या म्हणा, चेन म्हणा, हे पण घेऊन जाऊ शकणार नाहीये, बरोबर आहे. तर मग ह्याच्या मागे राहण्यात लागण्यात काय अर्थ आहे का? म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्त तेच म्हणतो की पृथ्वीवरची धनसंपत्ती आहे ना ह्याच्या मागे लागू नका, तो स्वर्गात तुमच्यासाठी जे काही ठेवलेलं आहे ते मिळवण्यासाठी झटा. कारण तिथली बँक आहे ना कधी त्याला म्हणतात ना ती करप्ट होणार नाही. कारण काय म्हणतात बँकेला बुडणार नाही. पृथ्वीच्या तर अनेक बँक बुडतात नाही का, हा आपला करतो तो आपला करतात की बँक बुडल्या गेले आमचे पैसे, बरोबर. पण स्वर्गात ते धन तुम्ही साठवताल हे न नाश होणारं धन आहे,
बरोबर. ते जे साठवतात ते तुम्हाला कधी प्राप्त होणार माहिती का? ज्यावेळेस तुम्ही स्वर्गात जाताल ना त्यावेळेस तुमचं अकाउंट चालू होईल तिथं. आता जे तुम्ही आलेला तुम्ही काहीतरी आता स्वर्गामध्ये डिपॉझिट करताय. आम्ही पुण्यावरून आलो आहोत, आम्ही पण काहीतरी डिपॉझिट करतोय स्वर्गामध्ये. तुमचा उठण्यापासून चर्चमध्ये येण्याचा वाया जाणार नाहीये. ते स्वर्गामध्ये तुमच्या चिन्ही पुस्तकामध्ये साठवलं जाणार आहे. जितका वेळ तुम्ही देवाला देता, जितका वेळ तुम्ही प्रार्थना करता, जितका वेळ तुम्ही स्तुती आराधना करता, जितका वेळ तुम्ही परमेश्वराच्या साठी काम करता, या दानार्पण देता. पहा तुम्हाला सांगतो, दानार्पण जे देताना तुम्ही ते सुद्धा परमेश्वर पाहत असतो. ज्यावेळेस एक व्यक्ती दान देतो, एक विद्वान दान देते, येशू ख्रिस्त बघतो ना ते. येशू ख्रिस्त म्हणतो की ह्या विधवेने आपल्या सर्व जीवनामध्ये समृद्धी जे काय आहे ना ते सर्व दिलेले आहे, आणि ह्या श्रीमंताने त्याच्या समृद्धीतून दिलेले. समृद्धी म्हणजे त्याच्याकडे भरपूर आहे, त्याच्यातून दिलेले. पण ह्या विधवेने तिच्याकडं ह्या 2 तोल्याचं जे होते 2 रुपयाचे खूप मोल होतं, ते सुद्धा त्यांनी दिलेले देवाच्या राज्यासाठी. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, घडते म्हणजे तुमचं दानार्पण जे आहे ना ते पण एक परमेश्वर पाहत असतो. बरोबर आहे ना. आणि त्याला काय होतं, खिशामध्ये ना 3 गोष्टी असतात, 3 नोट असतात. एक 100ची नोट असते, एक 50ची नोट असते, एक 10ची नोट असते. तर तिघांमध्ये कॉम्पिटिशन लागते. ते देवाच्या राज्यामध्ये 100चा म्हणतो मी देवाच्या राज्यात जाणार, मी देवाच्या राज्यात जाणार. 50 म्हणतो मी देवाच्या राज्यात जाणार. देवाच्या राज्यात म्हणजे दानार पडणार. त्या दोघांमध्ये भांडणं लागते. तर 10चा नोट एकदम शांत बसलेला असतो. ते दोघं म्हणतात अरे आम्ही दोघांना भांडणं करतो, तू का बोलत नाही? तो थांबा, आता तुम्हाला कळलं. तो व्यक्ती काय करतो, आता ज्या दानार पण येतो तो बघतो 100ची नोट वेगळी करतो, 50ची वेगळी करतो, 10चा पॉईंट सापडतो. तो 10चा पॉईंट तर काढत होतो. तो 10 रुपयाला काय म्हणतो, भावाला बघितलं मला माहिती आहे हा काय काढणार, आता मी चाललो देवाच्या राज्यात. असं म्हणजे सांगायचं होतं, जेवढं तुम्ही देवाच्या राज्यात पेरताल ना, या माझा जरी असला तर जेवढं देवाच्या राज्यात पेरताल ना तेवढे तुम्ही आशीर्वादित होता. पण वचन सांगते की ज्या प्रमाणात तू पेरशील त्या प्रमाणात कापणी करशील. बरोबर आहे ना. जर 10 गुंठ्यामध्ये तो आपण पेरलं तर कापणी आपण 10 गुंठ्याचीच काढणार आहोत. बरोबर. पण जर 100 गुंठ्याची पेरलं तर 100 गुंठ्याची आपण कापणी करणार आहोत. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही पेरताल तेवढी तुमची कापणी पण मोठी असणार. आणि ती कापणी विश्वासाने करायची, पूर्व करत नाही. विश्वासाने टाका. मी पण तुम्ही तसंच होतो, म्हणून मला माहिती आहे या गोष्टी. मी का सांगतो का मी एक्सपर्ट आहे याच्यात. मी 10चा डॉलर शोधून टाकायचं बरोबर आहे. पण मला त्यावेळेस समजलं अरे 20-22 तारखेलाच माझे पार त्याला माग त्याला माग करावं लागतं. हे परिस्थिती अवघड आहे. तुम्ही म्हटलं आता काय करावं, एका देवाच्या सेवकाने पुलपीठवर नाश्ता दिला, म्हटलं अरे वाचायला पाहिजे आपण. मग आता मी काय करतो की जे आहे ना पहिल्यांदा तर दशांश टाकतो. मला ती याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये दिलेलं आहे की तू जर पेरत नाही तर तू देवाच्या भंडारातली चोरी करतो असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आपण पेरतो ना तो परमेश्वर आकाश कपाटे उघडून देतो. याचा अनुभव घेऊन पहा, कारण मी तो अनुभव घेतलेला आहे. मी ज्यावेळेस पेरतो ना विश्वासाने त्यावेळेस मी अनेक वेळेस बघितलं भाईना अखेर सुद्धा मी घेणारा नाही तर देणारा होतो. कारण आत्ताच ब्रदरने अनुवाद 28 मध्ये 1 ते 14 आशीर्वाद केलेले वाचलेले, आणि 14 पासून ते 15 पासून 52 पर्यंत सगळे शाप येते निर्णय वाचले. फक्त 14 पर्यंत आशीर्वाद आहे, पण शाप त्याच्यापेक्षा डबल आहे पुढे जाऊन. बरोबर. पण कसं आहे की आपण आशीर्वादामध्ये देवाने आपल्याला ठेवले. म्हणून एक तुम्हाला सांगतो तर फायनान्स मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना तुम्ही पेरा
परमेश्वराचा आशीर्वाद पहा, तुम्ही आशीर्वादित होता. कारण हा अनुभव मी घेतलेला आहे आणि वचनानुसार सुद्धा आहे. ओके, वेगवेगळं चालू आहे. ठीक आहे, जाऊया आता 3 वचन परत एकदा वाचा. तर हा पुनरुत्थान झाला, स्वर्गात गेला. आता त्याचं आगमन होणार आहे, पण त्याचं आगमनाचं चिन्ह काय असणार आहे पृथ्वी तलावरती, हे पण आम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर आताच यशायाचं ब्रदरांनी एक वचन वाचलं होतं. कुठलं होतं यशायाचं? की परमेश्वर आपलं रहस्य वचनाद्वारे प्रकट करतो, असं आता ब्रदरांनी वचन काढलं होतं सर्वात पहिल्यांदा. तसंच आमोस 3:6 मध्ये दिलेले परमेश्वर आपले दास आणि सेवक या संदेष्टे यांना सांगितल्याशिवाय पृथ्वीवरती काहीच करत नाही. म्हणजे पृथ्वीवरती ज्या काही घडामोडी घडतात त्या परमेश्वर आपल्या दास आणि सेवकांना सांगतो आणि ते दास सेवक चर्च मध्ये सांगतात की लोकांनी जागरूक राहावं, सतर्क राहावं, की त्यांनी काळ ओळखावं की आम्ही कुठल्या काळामध्ये राहत आहोत, कुठल्या काळामध्ये जगत आहोत. ओके, आपण जाऊया 1 कोरिंथ्याचा 15वा अध्याय, त्याच 15 मध्ये 51 वचन. वचन सांगते की पाऊल म्हणतोय, पहा मी तुम्हाला काय करतो, रहस्य सांगतोय, एक सिक्रेट सांगतोय, एक रिव्हिलेशन सांगते, वचनानुसार एक रिव्हिलेशन सांगते जे देवाने पवित्र आत्म्यानुसार मला दिलेले. बरोबर, पाऊल हे 2000 वर्षापूर्वी लिहितोय की मी एक चर्चला एक रहस्य सांगतोय, एक सिक्रेट गोष्ट सांगतोय की आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. म्हणजे एक पिढी अशी असणार आहे जी न मरता स्वर्गाला निघून जाणार. कारण ख्रिस्त कधी ना कधी येणारच आहे ना. समजा ख्रिस्त आत्ताच आलेला आहे, समजा आत्ता आला तर आपण तर जिवंत आहोत ना. आपण तर ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे ना. आपण तर पुनरुत्थानातलं फळ होण्याची वाट बघत आहोत ना. पण आपण अजूनपर्यंत मरण पावलेलं नाही. आपण जिवंत आहोत, आपण महानिद्रा घेतलेली नाहीये. मग ख्रिस्त काय म्हणणार, आता हे महानिद्रा घेत नाही तोपर्यंत मी वाट बघतो. बरोबर, असं होणार नाही. कारण महानिद्रा घेईपर्यंत दुसरी पिढी तर अजून आहे, तयारच आहे ना, आहे का नाही. असं कसं म्हटलं, नात आहे त्यांची, अजून ती नात तोपर्यंत मोठी होणार नाही. म्हणजे कोणी ना कोणी विश्वासणारे असणारच आहे. हे असं होणार नाही की पृथ्वीवरचे सगळे विश्वासणारे नाहीसे होतील आणि मग ख्रिस्त येईल, असं होणार नाही. म्हणजे एका पिढीत एक पिढी अशी असणार आहे ज्या पिढीमध्ये ख्रिस्त येणार आहे. म्हणून पाऊल म्हणतो महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. म्हणजे एक पिढी असणार आहे जी बदलली जाणार आहे. प्रेम करेक्ट आहे. कारण वचन काय सांगतंय, प्रत्येक आपल्या कर्माप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळ. बरोबर आहे ना. हा टाइम देवाने ठरवलेला आहे. मग पाऊल पुढे जाऊन सांगतो की एक पिढीमध्ये ख्रिस्त येणार आहे. आता त्या पिढीमध्ये त्या पिढीने ओळखायचं की आपण ती पिढी आहोत का नाही. या वचनानुसार आपण बसतोय का नाही. हा 52 वचन 52. क्षणात निमिषात वचन सांगते आपण कसे बदलून जाऊ. क्षणात निमिषात म्हणजे पापणी लावण्याच्या आधी, बरोबर, आपण बदलून जाऊया. पण हे बदलणं कधी होणार आहे. वचन सांगते शेवटला कर्ण वाजल तेव्हा. तो टायमिंग काय, शेवटला कर्ण वाजल तेव्हा. आता हा जो कर्ण असणार आहे शेवटला कर्ण, कारण कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशी उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. म्हणजे हा कर्ण जो आहे, शेवटला जो कर्ण आहे, हा असं होऊ शकत नाहीये की तो चालू आहे या तो दिसत नाही आपल्याला आणि आपण बदलून जाणार आहे. असं होणार नाही. नीट लक्षात आहे. क्षणात आणि निमिषात हा वेगळा टाइम आहे आणि शेवटला करणं हा वेगळा टाइम आहे. आताच मी काय तुम्हाला सांगितलं की जे परमेश्वर आपल्या सेवका दासाला सांगितल्याशिवाय पृथ्वीवरती काहीच करत नाही. म्हणजे
त्याला जर करायचं असेल काही गोष्ट तर तो आपल्या सेवकांना दासाला सांगणार, बरोबर, की त्यांनी तयारी करावी. आता समजा नोहाचा पूर आला तर परमेश्वराने नोहाला सांगितलं का नाही? 120 वर्ष आधी सांगितलं की पूर येणार आहे. नोहाने पूर तारू बांधायला सुरुवात नाही केली. नोहाने पहिल्यांदा सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगितली कारण सगळे जग जे आहे पापमय झालं होतं. माणसाचे येणारे विचार एक सारखे वाईट होते. ते परमेश्वराने पाहिलं होतं आणि परमेश्वर म्हटलं की ह्या पिढीचा मला नाश करायचा आहे. पण कसा करायचा आहे? परमेश्वर म्हटला तू पहिल्यांदा सुवार्ता सांग. त्याने सुवार्ता सांगितली. आता सुवार्ता सांगितलं तुम्ही बदलायलाच तयार नाही. मग परमेश्वर काय त्याला म्हटलं आता तारू बांध. आता हे तारू शेवटच्या 5-6 वर्षामध्ये त्याने बांधायला सुरुवात केली. तारूला काही 120 वर्ष लागले नाही. तारू 5-6 किंवा 7 वर्ष असं ते तारू. पण तारू बांधणं म्हणजे काय की आता ऐकतच नाही लोक. नीट लक्षात घ्या, आता ऐकतच नाही लोक म्हटल्यावरती काय करणार आहे? तू तारू बांध, मी जगाचा नाश करणार. तर तू माझा सेवक आहे, मी तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण आता हे ऐकत नाहीये. तर आता तू तारू बांध, तारूमध्ये मी तुझं रक्षण करत. तारू बांधण्यासाठी लागणारी लाकडं, डांबर, त्याला लागणारं जे म्हणतात खिळे म्हणा या रस्त्या म्हणा, जे काय असेल ते बांधण्याचं ज्ञान सर्व देवाने नोहाला दिलं आणि उपलब्ध देवदूतामार्फत काहीतरी उपलब्ध करून दिले असणार. पण देवाची योजनाप्रमाणे ते झालं. म्हणजे देवाने नोहाला तशी मदत तारू बांधायला केली. तारू बांधून तयार झालं. म्हणजे पहिला टप्पा काय होता? देवाने नोहाला सांगितलं जगाचा नाश करणार. देव थांबला. दुसरा टप्पा काय? तारू बांधायला लागला की पाऊस कधी येणार आहे, बरोबर. कारण प्राणी पण 2-2 पक्षी, 2-2 प्राणी हे पण जहाजात गेले ना. आता हे काय नोहाने शिट्टी मागितली मारली तर कावळा आला का? हाती येणार आहे का? सिंह येणार आहे का? नाही. ते देवाची योजना आहे. त्या तारूमध्ये हत्ती आणायचं, सिंह आणायचे, माकडं आणायची, बाकीच्या गोष्टी आणायच्या, जे काही पाणी बिणी धान्य वगैरे हे जे काय करायचंय ते नोहाने करायचंय आणि देव त्याला मदत करणार आहे. प्राणी आणण्याची जबाबदारी देवाची. तर 7 दिवस शेवटचे असताना देव म्हटला 7 दिवसानंतर जलप्रलय येणार आहे. दरवाजा उघडा ठेव, सगळे प्राणी बिणी येतील, तू अन्नधान्याची सगळी व्यवस्था कर आणि 7 दिवसानंतर पाऊस पडणार आहे. कुठला डेट, कुठला टाइम आहे हे नोहाला माहिती नव्हतं. तो विश्वासात बांधत गेला. आता देव म्हटलं आता ऐकत नाही, तारू बांधत गेला. तारू बांधून झाला. आता देव म्हटला आता 7 दिवस बाकी आहे. 7 दिवसानंतर एक्झॅक्ट ह्या टाइमला जे लग्न येणार आहे त्याला कळलं, बरोबर. 120 वर्षाच्या आधी कळलं होतं का त्याला? बरोबर शेवटच्या 7व्या दिवशी देवाने त्याला प्रगट केलं. म्हणून म्हटलं देव आपल्या सेवकांना संदेशाला सांगितल्याशिवाय पृथ्वीवरती काही गोष्ट करत नाही. नोहाला माहिती होतं कधी जलप्रलय येणार आहे. आधी नव्हतं माहिती, पण तो विश्वासाने बांधत गेला. तसंच आहे 1948 साली इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली. हा देवाचा टायमिंग जो होता, या देवाची जी वेळ होती, या देवाचं जे घड्याळ होतं ते सुरू झाले. पण आज 1948 होऊन जवळजवळ 78 वर्ष झाले, बरोबर. 1948 ते आता पकडा ना 2026, 2028 मध्ये 80 वर्ष होती, म्हणजे 78 वर्ष झाले. 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी येरुशलेम नगरीला राजधानी म्हणून घोषित केलं. 2017 मध्ये तोपर्यंत राजधानी नव्हती, बरोबर. आता 2017 नंतर आता परत डोनाल्ड ट्रम्प हा आलेला आहे. आता इराण आणि इस्रायलचं युद्ध तुम्हाला दिसतंय, कारण इस्रायल हे देवाचा टायमिंग आहे.
बरोबर. आणि ट्रम्प याचं नाव सुद्धा KJV बायबल मध्ये असल्याप्रमाणे तो सुद्धा कारणा म्हटलेले आहे. कारणा. आता इथं वचन काय सांगतंय की आपण सर्व महाविद्रात घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात निमिषका शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल वेळेले ते अविनाशी उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. आता हा शेवटचा जो क्षणात निमिषका हा टायमिंग वेगळा आहे. प्रेज लॉर्ड. आणि हा जो करणा आहे हा डोळ्याने दिसणार आहे, या पाहणार आहे. आता करणा म्हणजे काय? नीट पहा. करण्याचं रहस्य बायबल मध्ये काय दिलेले आहे. तर आपण जाऊया गणना याचा 9वा अध्याय 15वा वचन. ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावरती छाया केली. संध्याकाळी तो निवास मंडप अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. पण ज्यावेळेस अरण्यामध्ये मंडप या मंदिर बांधण्यात आलं, कनाकचं मंदिर, तंबू बांधण्यात आला, त्यावेळेस तो ती जागा आहे, ती वेळ, ते मंदिर कितीपर्यंत या तो तंबू कितीपर्यंत त्या ठिकाणी असायचा, याची वेळ काय होती की ज्यावेळेस अग्नीसारखा निवास मंडपावर ज्यावेळेस मेघ छाया करायचा, या अग्नी छाया करायचा ना, तोपर्यंत त्या ठिकाणी ती वेळ आहे, तो ते मंदिर तिथं राहायचं. प्रेज लॉर्ड. आता पुढे आपण जाऊया. 21वा वचन. मेघ वरती गेला तर ते कूच करत असत. म्हणजे ज्यावेळेस मेघ वरती जायचा, अग्निस्तंभ वरती जायचा, त्यावेळेस ते कूच करत होते. आता हे जवळजवळ 6 लाख फक्त पुरुष होते. बरोबर आहे. म्हणजे अख्ख्या लोणावळ्यापेक्षा जास्त जागा असेल त्यांना. आता समजा मंदिराच्या इथं जर मेघ असेल तर त्या लोकांना कसं कळणार? त्यांना कळणार नाही ना. मग तिथं काय केलं होतं त्यांनी की 10वा अध्यायाचं 2 ते 4 वचन की ते चांदीचे 2 करणे बनव म्हणून मोसेला सांगितलं होतं. नंबर 1, करणे कशाला वाजवायचे? मंडळीला बोलवण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी करणे वाजवण्यात यायचे. कारण ते म्हटले नाही ना. कारण म्हणजे काय माहिती का की मंडळीला बोलवण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी करणे वाजवायचे. ओके. पुढे आपण म्हणतो की 2 करणे वाजले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्या समोर दर्शन मंडपापाशी जमावे. एकच कारण वाजला तर सरदारांनी म्हणजे इस्रायल राष्ट्राच्या घराण्यातील प्रमुखांनी तुझ्या समोर जमावे. म्हणजे प्रत्येक कर्णाचा एक अर्थ असायचा. बरोबर. ते कर्ण ह्यासाठी असायचे की मंदिर जर हलायला लागलं, या मंदिर उठायला लागलं त्या जागेवरून, आता दुसरीकडे कूच करायची. समजा आपण लोणावळ्यातून आपल्याला तुम्हाला कुठं खंडाळ्याला जायचे, तिथून पुढे अजून कुठेतरी जायचे, तर हे करणे काय करायचे? डायरेक्शन द्यायचे, डोळ्याला दिसायचे, कानाला ऐकू यायचे. प्रेज लॉर्ड. हे म्हणजे करण्याचं काम हे असायचं. प्रेज लॉर्ड. म्हणजे हा जो शेवटला कर्ण आहे, आता आपण बघतोय कोरिन्थीकरास पत्र याचा आता पाहिलं आपण, तर हा जो कर्ण आहे, हा कर्ण सुद्धा डोळ्यांनी दिसणारा, या कानाने ऐकणारा कर्ण असायला पाहिजे. बरोबर. कारण जर आम्ही ऐकलंच नाही तर आपण सावध कसं होणार? आपण जागरूक कसं होणार? इस्रायल राष्ट्राची स्थापना झालेली, आता इस्रायल राष्ट्राचं यरूशलेम नगरी म्हणून घोषणा सुद्धा झालेली यरूशलेम नगरीमध्ये. आता युद्ध सुद्धा चालू आहे, पण अजून येशू कसा येत नाही. तर वचन काय सांगतंय की हा ज्यावेळेस कर्ण वाजल, ह्या ट्रम्पचा काळ असा असेल, या युद्धामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहताल त्यावेळेस समजा ह्याच्यानंतर आता जास्त दिवस नाही. कळतंय तुम्हाला? हे करणं म्हणजे हे विश्वासणाऱ्यांबरोबर देव बोलतो, कारण इस्रायल राष्ट्र हा देवाचा कॅलेंडर आहे. AD 70 मध्ये नाहीसं झालेलं जे राष्ट्र बरोबर 2000 वर्षानंतर त्याच जागेवरती, त्याच भूमीवरती, त्याच ठिकाणी बंदूक होतंय, भरभराट होते, नावलौकिक येते, प्रॉस्पर होते, सैनिक शक्तीत बळ मिळतंय,
आणि इराण सारख्या देशाला या संपूर्ण जे मिडल ईस्ट देशाचं ते वर्चस्व करतंय. त्याच्यामध्ये देवाचा काहीतरी हात असणार ना, ह्याचं देवाचं काहीतरी सामर्थ्य आहे ना. आता मंदिर बांधायचा वेळ जवळ आलेली आता, अजून यरूशलेममध्ये मंदिर नाहीये, मंदिर बांधण्याची वेळ जवळ आलेली. मग हे आम्हाला ओळखणं गरजेचं आहे की ही जी घटना घडत आहे ही अनायशी घडलेली नाही, घडत नाहीये, तर ही देवाच्या योजनेप्रमाणे घडते. म्हणून हे तर शेवटच्या कारणामध्ये ट्रम्प हा जो आहे तो इस्रायल राष्ट्राला मदत करतोय, इस्रायल राष्ट्राच्या पाठीमागे उभा आहे. हा कोण आहे? हा शेवटचा कारण आहे की हा ज्यावेळेस वाजत तेव्हा काय करा, जागरूक राहा, सतर्क राहा. इस्रायलचं युद्ध जे चालू आहे हे फिजिकल युद्ध नाही तर हे स्पिरिच्युअल युद्ध आहे, आध्यात्मिक युद्ध आहे. कारण इस्रायल राष्ट्र जर युद्धामध्ये आहे तर असं होणारच नाहीये. जो देवाच्या डोळ्याचं बुबुळ आहे, इस्रायल राष्ट्राला देवाच्या डोळ्याचं बुबुळ म्हटलेलं आहे. इस्रायल राष्ट्रामधूनच येशू निघाला ना. येशूचा जन्म कुठून झाला? यहूदा कुळातून. यहूदा कुळ म्हणजे कुठलं? इस्रायल राष्ट्रातून. 12 शिष्य कोण होते? 12 शिष्य थोडी इंडियन होता, जाधव थोडी होता त्याच्यामध्ये कोणी. बरोबर, सगळे यहुदीच होते ना, यहुद्यांमधूनच आलं ते. बरोबर, म्हणजे सुवार्थ पण यहुद्यांमधूनच आले. आता इस्रायल राष्ट्राची स्थापना झाल्यावर महासंकटाच्या शेवटचा काळ सुद्धा इस्रायल राष्ट्रामध्ये परत सुवार्थ जाणार आहे. वचन सांगताय की परराष्ट्रीयांना एक वेळ देण्यात आलेला आहे आणि इस्रायल राष्ट्राला परत वेळ देण्यात येणार आहे. कारण इस्रायल राष्ट्र अजून सुद्धा येशू ख्रिस्ताला तारणाला म्हणून स्वीकार करत नाही. म्हणून परमेश्वर त्यांना पण वेळ देणार आहे, पण हिसकावून घेणार आहे. नाही, आमच्यासाठी योजना वेगळी आहे. आम्ही येशूवर ऑलरेडी विश्वास ठेवलेला आहे. आपण येशूला तारणाला म्हणून स्वीकार केलेला आहे. आपण पुनरुत्थानाचं फळ जो येशू झालेला आहे तशासारखं होण्याची वाट पाहत आहोत. आपण तर नाही, पण आपण बदलून जाण्याची वाट बघत आहोत. आपण गौरवयुक्त शरीराची वाट बघत आहोत. मग जर मी गौरवयुक्त शरीराची वाट बघत आहे तर येशू मला पुढे अँटिक्राइस्टच्या हातात देणार आहे? नाही. बरोबर, म्हणजे तो आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणजे येशूचं दुसरं आगमन आहे हे वधूसाठी. आणि महासंकट काळानंतर, नीट लक्षात घ्या, महासंकट काळानंतर जो 60 वर्षानंतर येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे पृथ्वीवरती, तो 1000 वर्ष राज्य करण्यासाठी येणार. त्या येशूच्या पाठीमागं पांढऱ्या घोड्यावरती बसून स्वर्गातून पृथ्वीवरती येणार आहोत. 19व्या अध्यायामध्ये. आता आपण 6व्या अध्यायाच्या 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. आता चाललोय ना आपण 6व्या अध्यायाच्या 6व्या शिक्क्यामध्ये. मध्ये 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे आणि ह्या महासंकटाच्या काळामध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत. ते नंतर पाहणार आहोत आपण. पण ह्या महासंकटाच्या काळामध्ये जो नंबर 66 तुम्ही ऐकला असेल त्याचा तो काळ असणार आहे. त्या काळामध्ये आपण जाणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? कारण आपण त्यासाठी नेमलेले नाही. आपण ऑलरेडी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. बरोबर आहे ना? म्हणून ज्यांना प्रगतीकरण पण माहित नाही त्यांचं पण रॅप्चर होणार आहे. नाही असं नाही. ज्यांना कारण अजून माहित नाही त्यांचं पण रॅप्चर होणार आहे. का माहिती का? कारण त्यांनी ते विश्वासामध्ये देवाच्या सानिध्यात आहे आणि परमेश्वराकडून नित्य नियमाने पवित्र आत्म्याची मदत घेत आहे. आमचं काम काय माहिती का? जर एखाद्या देवाचा सेवक ठेवलेला आहे की जो शेवटच्या काळाबद्दल सांगतो, त्याचं ऐकल्याने आपण अजून जागरूक सतर्क राहूया. अजून आपल्याला स्पष्टपणे हा काळ काहीतरी वेगळा आहे. प्रत्येक देवाचा सेवक हे संदेश परमेश्वराने प्रत्येकाला संदेश म्हणून सांगितलेले नसतं. आता पीटर पास्टर जे आहे ईस्टर मध्ये त्यांचा जर मेसेज तुम्ही काढून ऐकला तर ईस्टरच्या मेसेजच्या शेवटच्या भागामध्ये त्यांनी तेच सांगितले आणि त्याच्या एका सेवकाने पण सांगितलेले. पीटर पास्टरने सगळं सांगितलेले की मी कर्णाचा आवाज ऐकतोय. मागच्याच ईस्टरला सांगितलेले, युट्यूब मध्ये बघू शकता तुम्ही. मी कर्णाचा आवाज ऐकतोय, येशू ख्रिस्ताचं येणं अत्यंत जवळ आहे. आणि त्याच्यामध्ये जे मोठे मोठे प्रॉफिट आहेत, मोठे मोठे सेवक आहेत, आज ते सुद्धा सांगतात आहे की कर्ण ऐकू येते आम्हाला. मीच एकटा सांगत नाही.
आणि YouTube मध्ये बघा, YouTube मध्ये प्रत्येक व्यक्ती सांगते, मोठा जो देवाचा सेवक आहे, अभिषिक्तय, जो देवाचा आत्मा त्याच्यामध्ये काम करतोय, तो प्रत्येक व्यक्ती ते सांगतो की शेवटचा कारणा या येशूचं आगमन लवकरच होणार आहे. जागरूक राहावा, सतर्क राहावा, क्षणात निमिषकात. आणि हा जो क्षणात निमिषकाचा संपूया आपण जो संदेश आहे, आपण जाऊया आज्ञाध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुकारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. पहा, गळती काळामध्ये पण पाऊल लिहितोय, केसरीकरणामध्ये पण पाऊल लिहितोय. आता हा जो क्षणात निमिषकात सण म्हणतोय, कारण आम्हाला डोळ्याने पृथ्वीवरती दिसतोय. नीट लक्षात घ्या, मी काय म्हणतोय. नोहाला सांगितलं, मग नोहाने तारू बांधला, मग नोहाच्या मध्ये प्राणी वगैरे आले, तो शेवटचा सर्वात शेवटचा टप्पा होता, बरोबर. आता आपण 1948 ऑलरेडी इस्रायलची स्थापना बघितलेली आहे. आता आपण पाहते इस्रायल राष्ट्र येरुशलेम नगरी राजधानी म्हणून झालेले. आता आपण बघतो इस्रायल राष्ट्र युद्धामध्ये आहे या शेवटच्या कारणाबरोबर, म्हणजे अमेरिका बरोबर जो प्रेसिडेंट ट्रम्प आहे त्याच्याबरोबर युद्धामध्ये आहे, हे आपण ऑलरेडी बघतोय. ओके, आता हे जर बघत असताना आपण स्वर्गामध्ये जे क्षणात निमिषकात बद्दल मी म्हणत होतो, वचन सांगते त्यावेळेस काय होणार आहे की कारण आज्ञाध्वनी पृथ्वीवरती हे चालू असताना स्वर्गामध्ये काय घडामोडी घडणार आहे की आज्ञाध्वनी म्हणजे परमेश्वर ज्यावेळेस आज्ञा देईल येशू ख्रिस्ताला. पहा, येशू ख्रिस्ताने मत्तईमध्ये सांगितलेलं आहे ना की जे दुसरं आगमन होणार आहे, या मंडळीची रॅप्चर होणार आहे, याची वेळ मलाही माहित नाहीये आणि देवदूतांना पण माहित नाही, तर केवळ पित्याला माहिती. पण पाऊल इथं अजून विश्लेषण करून सांगतोय की शेवटच्या कारणावाचल ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या कारणा बघता, परमेश्वराच्या आत्मेने तुम्हाला कळलं की हा शेवटच्या कारणा पृथ्वीवरती वाढत आहे, हे ज्यावेळेस तुम्ही बघताल ना, त्यावेळेस स्वर्गामध्ये काय होणार की परमेश्वराची आज्ञा होण्याची वेळ आलेली आहे की जाऊन माझ्या मंडळीला घेऊन ये. आज्ञाध्वनी देवाच्या तुतारीचा नाद. आता तिथं कारण म्हटलेले जो पृथ्वीवरती दिसणार आहे, पण स्वर्गात एक तुतारी वाजणारी ती देवाची तुतारी असणार, जी स्वर्गातल्या देवदूतांसाठी, येशू ख्रिस्तासाठी, मंडळीसाठी असणार आहे. कारण आमचे जे विश्वासणारे झोपी गेलेले आत्मेने ते कुठे आहेत? स्वर्गात आहेत. त्यांना सुद्धा कारण वाजणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा, पण तो स्वर्गात वाजणार आहे. तो आम्हाला ऐकू येणार नाही. आम्हाला ऐकू येणारा कारण म्हणजे हा पृथ्वीवरचा दिसणारा कारण आहे, हा जो ट्रम्प आहे हा आमच्यासाठी कारण आहे. स्वर्गामध्ये कारण वेगळं असणार आहे. वचन सांगते त्यावेळेस स्वर्गामध्ये वाजतो प्रभू स्वतः स्वर्गातून उतराल म्हटलेले. प्रभू स्वतः म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गातून वधूला आणण्यासाठी जाणार आहे. पण दुसरी गोष्ट, येशूचं जे वधूसाठी आगमन आहे हे ढगावर बसून येणार आणि येशूचे ते जगामध्ये आगमन आहे 60 वर्षानंतर हे घोड्यावरती बसून आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घोड्यावरती कोण बसून येतं? युद्धासाठी नाही ना, आपल्याकडे वर येतो, पण जुन्या ह्याच्यात घोड्यावरती कोण बसतं? युद्ध करण्यासाठी येतो. पण ढगावरती बसून येणारा येशू वधूसाठी येणार आहे. कळतंय तुम्हाला? ढगावरती बसून येणार आहे. मग त्यामध्ये ते ढगावरती पुढच्या वेळेस ते आपण व्यवस्थित शिकूया. ढगावरती आणि घोड्याचा डिफरन्स कळूया. तो ढगावरती जो आहे ना हा वधूसाठी येणार आहे आणि घोड्यावरती जो येणार आहे हा वधूला घेऊन येणार आहे पृथ्वीवरती राज्य करण्यासाठी. ढगावरती येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे आणि 60 वर्ष आपण स्वर्गात राहणार आहोत आणि पृथ्वीवरती मग महासंकटाचा काळ नंबर 66 हे आणि 2 संदेश यांचा काळ पृथ्वीवरती सुरू होणार आहे. आम्ही काय नाही, आम्ही स्वर्गामध्ये प्रभूच्या वेदामध्ये जेवण खाणार आहोत कारण तो मोठा आहे. हा पृथ्वीवरती महाभयंकर काळ असणार आहे तो.
आताच मारामारी चालली आहे बघा बाहेर, बरोबर आहे ना. हे आता आगात सूर्य करतोय, पण त्यावेळेस असा सूर्य असणार आहे ना की बसता येणार ना, असा प्रकारचं उष्णता सुद्धा असणार आहे. तो खूप महासंकट भयानक काळ असणार आहे. भूताचे आत्मे असं आधोलो कुठून बाहेर येणार आहे माणसाच्या शरीरामध्ये शिरायला. म्हणजे सांगायचा उद्देश की तो काळ आमच्यासाठी नाहीये, कारण आपण वधू आहोत. पण तो घोड्यावरती येणार आहे, तो अँटी क्राइस्ट बरोबर युद्ध करायला येणार. अँटी क्राइस्ट जो पृथ्वीवरती राज्य करणार आहे त्याच्याबरोबर युद्ध करायला येणार आहे, त्याला तो जिंकणार आहे. आणि मग जिंकल्यानंतर येशू ख्रिस्त स्वतः यरूशलेम नगरीमध्ये बसणार आहे आणि 1000 वर्ष राज्य करणार आहे. आम्ही जे पृथ्वी स्वर्गात उचलले गेलेले ते 7 वर्षानंतर पुन्हा पृथ्वीवरती येणार. तुम्ही लोणावळ्यात असताल, लोणावळ्यात राहताय ना, तर तुम्ही लोणावळ्यामध्ये राज्य करताल. तुम्ही लोणावळ्याचे नगरसेवक, नगर अध्यक्ष तुम्ही असणार आहे 1000 वर्षात. मी स्वप्न सांगत नाही, कल्पना सांगत नाही. पृथ्वीवरती येशू ख्रिस्त त्याचे सेवक संदेश राज्य करणार आहेत. हे लोणावळा सगळं तुमच्या ताब्यात येण्यात येणार आहे. तुम्ही लोणावळ्याचे सेवक, नगर अध्यक्ष असताना तुम्ही राज्य करताना ही सगळी लोक तुमच्या हाताखाली असणार आहे. हे वस्तू 1000 वर्ष राज्य करणारे पृथ्वीवरती येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर. म्हणून वचन काय सांगते की त्यांनी एकाला 5000 मुद्रा दिल्या, एकाला 4 दिल्या, एकाला 1000 दिल्या. 5000 आणि 5000 केले, 4000 आणि 4000 केले, 1000 आणि पेरून ठेवले. तो 5000ला काय म्हटला की शाबास, तू 5000चे 5000 केले ना, अनेक राज्यावर, अनेक गावावरती राज्य कर. हे कधी होणार माहिती का? 1000 वर्षात. आता मी तुम्हाला कल्पना सांगत नाही, हे वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतोय ना, हे पवित्र आत्मा आमच्या, माझ्या डोक्याची कल्पना नाही. मनुष्य तुम्ही कधी विचार करताय का? हे मी सांगतोय ना, आताचा संदेश हे फ्युचरचा संदेश सांगतोय, भविष्याचा संदेश सांगतोय. भविष्य आता मी वर्तमान काळामध्ये घेऊन येतोय तुमच्या समोर. काय माहिती का? की तुम्ही क्षुण्ण होऊ नये, तुम्ही आशा धरणारे असावे, तुम्ही जागरूक असाल की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. एक व्यक्ती IAS IPS या जे स्पर्धा परीक्षेमध्ये का अभ्यास करत असतो की त्याला तो पद, तो हुद्दा, तो गणवेश, बरोबर आहे ना, ते देव पाहत असतो की मी कधीतरी त्या पोझिशनवर बसावं. म्हणून आताचे कष्ट, श्रम, वेळ, जे मोह, पास, व्यसन, हे सगळं तो त्यागतो आणि तो काय करतो? अभ्यास करतो, डेडिकेट करतो की मला ते मिळवायचंय. तसंच तुम्ही गौरवयुक्त शरीराने जाणारे, परत राज्य करायला येणारे, ही आशा आहे तुम्हाला की मी आज ख्रिस्तामध्ये विश्वासाने टिकून राहावं, ठेवायचं. मला देवाच्या सेवक संदेशच्या पाठीवर काम करायचं, देवाच्या मंडळीसाठी काम करायचं. कारण मी जेवढं देवासाठी करल ना, तेवढं मोठं पद मला लोणावळ्यामध्ये पुढे मिळणार भविष्यात. पुढे ही मोठी आशा आहे तुम्हाला की तुम्ही देवासाठी जेवढं काम करताल ना, तेवढं देव मोठं पद तुम्हाला 1000 वर्षामध्ये देणार. कारण तुम्ही ह्या जगामध्ये अशा परिस्थितीमध्ये जर विश्वास आहात ना, तर ऑलरेडी त्या काळामध्ये तो येशू ख्रिस्त राज्यच करणार आहे. त्यामध्ये विश्वास तुम्ही असणारच असणार. आत्ताचा विश्वास हा महत्वाचा की अशा गंभीर परिस्थिती, भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वासू आहात. म्हणून तो शाबास, विश्वासू भल्याचा असा की तू 5000 दिले तर तू 5000 केले तर जा माझ्या 10 नगरावरती राज्य कर. हे 5 आणि ते 5 तिथे झाले 10 नगरावरती राज्य कर. एकाने बिचारीने पुरून ठेवले. तो म्हटला, अरे मूर्खा, तू जर त्या कोण तो चिक्कीवाल्याला उधार दिले असते तर व्याज तरी मिळालं असतं. आहे का नाही? म्हणजे सांगायचा उद्देश की जे देवाने तुम्हाला दिलंय ना, ते देवाच्या राज्यामध्ये यूज करा.
तुमची कला म्हणा, तुमचं वाद्य म्हणा, तुमच्यामध्ये जी काही गोष्ट देवाने दिली ना ती देवाच्या सेवेसाठी ज्यावेळेस तुम्ही वापरणार, देव तुम्हाला आशीर्वादित करत आणि तुमचा वापर देवाच्या राज्यासाठी वाढेल. तसंच देव तुम्हाला भविष्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात तुमचा उपयोग त्याच्या राज्यासाठी करेल. प्रेज लॉर्ड. मी पाहते की लोणावळ्यामध्ये अजून संजीवनीची लाट आता ब्रदर म्हटलेले आणि तुम्ही पण आज संजीवनी आपल्याला प्रगटीकरणाचा एक मोठा सेशन करायचा आहे ब्रदर लोणावळ्यामध्ये. मला तुमची मदत लागणार आहे. एक मोठा आपण प्रगटीकरणचा एक दिवस करणार आहोत. देव आपला वापर मोठ्या प्रमाणात तुमच्या चर्चचा वापर मोठ्या प्रमाणात करणार आहे, आपण करणार आहोत. प्रेज लॉर्ड. म्हणून जेवढं आम्ही देवासाठी करू ना देव तेवढा आम्हाला त्याच्या राज्यासाठी वापर. आणि विशेष करून येणाऱ्या दिवसामध्ये काही काळजी करू नका. बाहेरच्या जगाची परिस्थिती किती जरी भयानक असली तर एवढं लक्षात ठेवा की ख्रिस्ताचा आगमन लवकरच होणार आहे. तुम्ही विश्वासू राहा, देवाच्या वचनामध्ये राहा, देवाच्या प्रार्थनेमध्ये राहा. परमेश्वर नक्कीच तुमचा वापर त्याच्यासाठी करेल. शेवटचं वचन वाचून संपूया. नंतर जिवंत वगैरे जे आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ, बघा मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. या वचनाने एकमेकांचं सांत्वन करा. हे सांत्वनपर संदेश आहे करण्याचा. की काळजी करू नका की लवकरच येशू येणार आहे आणि हा महासंकटाच्या काळातून आम्हाला घेऊन जाणार आहे आणि स्वर्गामध्ये 7 वर्ष आम्ही परमेश्वराबरोबर त्याच्या रहस्यमय गोष्टी शिकणार आहोत आणि 1000 वर्ष प्रयत्न करणार आहोत. जेव्हा तुम्हाला आशीर्वादित करो त्याच्या वाचनाने तुम्हाला चालू येणाऱ्या दिवसामध्ये सहाय्य करो, मदत करो. आपण प्रार्थना करूया. राजाच्या राजा प्रभूचा प्रभू आकाशात पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर तुझे देवपा, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहे देवपा. इथं जमलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर देवपा. वचनाद्वारे परमेश्वरा काही गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या आहेत देवपा. हे वचन सांगण्याचं सामर्थ्य मला नव्हतं देवपा, पण तुझ्यामुळे हे सामर्थ्य मला प्राप्त झालंय देवपा. मी रहस्यमय गोष्टी असल्या तरी मी ज्या प्रमाणात मला तू उलगडा केलाय त्याप्रमाणे मी उलगडून सांगितलेलं देवपा. इथं प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हे सांत्वनापर आशादायक वचन देवपा मी त्यांना दिलेले की त्यांनी ह्या काळामध्ये टिकून राहू, जागरूक राहू, सतर्क राहू देवपा. कुठल्या गोष्टीची काळजी चिंता करू नये, कारण पुरवणारा देव आहे देवपा. आमची मोठी आशा तुझ्यावरती. या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे जे परमेश्वर आजारी असतील, ज्यांना काही दुखणं असेल, ज्यांना घरामध्ये काही टेन्शन असेल, ज्यांना मानसिक प्रॉब्लेम असेल, लेकरा वाळ्यांची समस्या असेल देवपा, लेकरं ऐकत नसतील, कन्फ्युजन होत असतील देवपा, घरामध्ये फायनान्स प्रॉब्लेम असेल, घरामध्ये नवरा बायकोमध्ये तंटा वादविवाद असेल परमेश्वरा देवपा, अनेक गोष्टी, कदाचित नोकरीची समस्या असेल, कदाचित कायद्याचं काहीतरी बंधनाचा प्रॉब्लेम असेल देवपा, त्यांच्यामध्ये चर्चचे प्रॉब्लेम असतील देवपा आणि परमेश्वरा चर्चमध्ये काहीतरी गोष्टी घडत असतील देवपा. हे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे देवपा. त्यांची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर म्हणून तुला विनंती करत आहे. प्रत्येकाला आरोग्य दे देवपा, प्रत्येकाला मानसिक समाधान दे देवपा, प्रत्येकाची गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर म्हणून तुला विनंती करत आहे. थँक यू जीसस.